Hello student. Next point, moment of inertia of ring. जसं आपण moment of inertia of uniform rod पाहिलं तसेच आपण moment of inertia of ring पाहणार. इथे consider M is mass of ring and R is radius of ring. Axis passing through the center C and perpendicular to its plane. आपण जो ऍक्सिस घेणार आहे तो सेंटर मधून पास होणार आहे. हा आपला सेंटर सी, त्याच्यामधून हा ऍक्सिस काय झालाय आपला पास झालाय आणि त्या पास झालेल्या ऍक्सिसची आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची, ज्याला आपण काय म्हणतोय आय सी. त्या रिंगची असलेली रेडियस नेहमी आपण सेंटर पासून मेजर करतो, ती रेडियस काय आर आहे बरोबर. आणि मास कन्सिडर केलाय आपण एम. आता जसं आपण रॉडच्या वेळेस पाहिलं किंवा मोमेंट ऑफ इनर्शियाच्या वेळेस पाहिलं होतं, सेम कन्सेप्ट आपण इथे अप्लाय करणार आहे. आपल्याला ह्या संपूर्ण रिंगची जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची असेल तर त्याचे आपल्याला छोटे छोटे एलिमेंट्स करावे लागतात. तर इथे आपण याचा छोटा पार्ट कन्सिडर करू, हा बरोबर आहे. एवढ्या छोट्या पार्टची आपल्याला काय काढायची मोमेंट ऑफ इनर्शिया, की ज्याची लेंथ dx एवढी आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना आपल्याला काय हवंय, त्या पार्टिकलचा मास आणि रोटेशनल पोझिशन पासूनचा डिस्टन्स. मग एवढ्या छोट्या पार्टिकलचा जर मास काढायचा असेल, माझ्या संपूर्ण रिंगचा मास काय आहे m आहे आणि मला एवढ्या छोट्या पार्टचा मास काढायचा आहे. त्यासाठी ह्या रिंगच्या मला छोट्या छोट्या एलिमेंटचा मास हवाय. जसं आपण रॉडला काढलं होतं तसं सेम जर ही रिंग इथून ब्रेक केली आणि अशी लांब केली तर तो एक काय तयार होणार आहे, रॉड तयार होणार आहे. म्हणजे जसं आपण रॉडच्या एका एलिमेंटचं ज्याला आपण मास पर युनिट लेंथ म्हटलं होतं, तसंच ह्याची सुद्धा आपल्याला मास पर युनिट लेंथ काढायची. पण ह्याची लेंथ म्हणजे काय असणार आहे, इथून हा सर्कल, त्या लेंथला आपण काय म्हणणार आहे सर्कमफरन्स ऑफ सर्कल. मीन्स length of ring is equal to the circumference of circle. आणि ती circumference of circle म्हणजेच काय आलं 2 pi r. सिंपल फॉर्म्युला आहे circumference of circle चा 2 pi r. here mass per unit length of ring किंवा तुम्ही circumference of circle सुद्धा लिहू शकता. ते काय येणार, कॅपिटल M डिवाइडेड बाय 2 pi r. here consider a small element of length dx. consider a small element dx and mass of small element is equal to, तो त्याचा मास काय आहे ना कॅपिटल M डिवाइडेड बाय 2 pi r into dx. म्हणजे जसं मग आपण रॉडला एक्झाम्पल घेतलं त्याच टाइप्स मध्ये की 100 सेंटीमीटर सर्कमफरन्स ऑफ सर्कल असलेली रिंग आहे की तिचा मास 100 ग्रॅम आहे. तर एका सेंटीमीटरचा मास काय येणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ते आपण कसं करणार, टोटल मास डिवाइडेड बाय टोटल लेंथ
into required mass of length. The total mass 100 gram, total length 100 centimeter, and required length of mass is 1 centimeter. Means 100 cancel, remaining only 1 is 1 gram. तोच फॉर्म्युला इथं आपण वापरलाय. टोटल मास ऑफ रिंग, टोटल लेंथ ऑफ रिंग अँड रिक्वायर्ड मास ऑफ गिवन लेंथ. त्याची लेंथ लिहिली. आता सेकंड, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ गिवन इलेमेंट. जो आपण इलेमेंट घेतलाय त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय? मास ऑफ इलेमेंट इनटू लेंथ. तर ती लेंथ कुठून असते? तर रोटेशनल ऍक्सिस पासून असते. मग रोटेशनल ऍक्सिस पासून ह्या पॉइंटची लेंथ म्हणजेच काय? रेडियस, आणि त्याचा स्क्वेअर मीन्स आर स्क्वेअर. इथे इम्पॉर्टन्स आहे. रॉड मध्ये आपण सेंटर पासूनचं डिस्टन्स वेगळं कन्सिडर केलं होतं, ते बदलत जाणार. इथे आपण सेंटर पासूनचं पोझिशनचं डिस्टन्स हे सारखंच आहे रोटेशनल ऍक्सिस पासून, कारण की सर्कलला असलेलं सेंटरचं डिस्टन्स हे सारखंच असतं. म्हणून इथे आलं ते आर स्क्वेअर. 1 आर कॅन्सल मीन्स एम आर डिवायडेड बाय 2 पाय इंटू dx. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कशाची फाइंड आउट करायची? ह्या असलेल्या संपूर्ण रिंगची. मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग axis passing through the center and perpendicular to its plane. Again integration, again use the mathematical parts, कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया या छोट्या छोट्या मासच्या एकत्रित पासूनच बनवला जातं. मीन्स हियर अबाउट अँड इंटिग्रेटिंग टीम विथ लिमिट. आता इथे असलेलं लिमिट म्हणजे काय? हे dx, हा dx इथून सुरू होणार आणि तो इथून सुरू झाला, बरोबर आहे. आणि तो असा वाढत 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 असा पुन्हा कुठे येणार आहे? इथपर्यंत येणार आहे. म्हणजे जिथून सुरू होणार आहे तो काय झाला? डिस्टन्स 0 2. तो कुठे संपणार आहे? पुन्हा तिथेच येऊन, म्हणजे तिथपर्यंत असलेली लेंथ. तर इथून सुरू झालेली इथे आलेली लेंथ म्हणजेच काय झाली? तर ही संपूर्ण काय म्हणतो त्याला आपण? सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज 2 पाय आर. इम्पॉर्टन्स आहे लिमिट. अगेन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग axis passing through the center and perpendicular to its plane. About at integrating, you are using the integrating with limit. Write the equation. IC is equal to integrating minimum 0, maximum 2 pi r. Using this equation, m r divided by 2 pi into dx. Here mass constant, radius constant, 2 pi is again constant. Only find the integration of dx. तर dx चे इंटिग्रेशन येतं x with limit x 0 to 2 pi. तर ती व्हॅल्यू इथे पुट केली आपण. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट m r डिवायडेड बाय 2 pi. अप्पर लिमिट आहे 2 पाय r आणि लोअर लिमिट आहे x च्या ऐवजी व्हॅल्यू पुट करायची. x च्या ऐवजी संपूर्ण व्हॅल्यू काय आली? 2 पाय r. लोअर लिमिट 0 आहे म्हणजे इथे 0 आलं. सिंप्लिफाय केलं तर m r into 2 पाय r डिवायडेड बाय 2 पाय. 2 पाय cancel means IC is equal to m r स्क्वेअर. म्हणजेच मोमेंट ऑफ
axis pass moment of inertia of ring axis passing through the center and perpendicular to its plane ती काय येते mr स्क्वेअर. द सिंपल कन्सेप्ट आहे. जसं आपण रॉडचं फाइंड आउट केलं त्याचप्रमाणे आपण रिंगचं सुद्धा फाइंड आउट करतोय. 2πr ही त्या रिंगची असलेली लेंथ आहे की ज्याला आपण सर्कमफरन्स ऑफ सर्कल म्हणतोय. सेंटर पासूनचं रोटेशनल पोझिशनचं डिस्टन्स हे रेडियस आहे की जे सगळीकडे कसं असणार आहे कॉन्स्टंट असणार. आता याचे 3 कंडिशन आहे. म्हणजे जर आपण ही रिंग कन्सिडर केली, आता आपण घेतला तो ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर म्हणजे हा सेंटर मधून गेलेला ऍक्सिस आहे आणि त्याला ही अशी गोल फिरते. हे एक झाली त्याचं उत्तर आन्सर आलं mr स्क्वेअर. आता दुसरं अबाउट अ टँजेंट. टँजेंट इन परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे ही टँजेंट आहे आणि ती ह्या प्लेनला कशी आहे परपेंडिक्युलर आणि ही याच्या रोटेशन मध्ये फिरते. ती एक मोमेंट ऑफ इनर्शिया. दुसरी टँजेंट अँड पॅरलल टू इट्स प्लेन म्हणजे ही आणि ही आता ही अशी रोटेट होते. बरोबर आहे की नाही. ती कशी झाली प्लेनला पॅरलल आहे. आणि तिसरी इथे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ डायमीटर म्हणजे इथून जर हा ऍक्सिस असा आपण दाखवला तर तो ऍक्सिस सेंटर मधून गेला आणि रिंगच्या 2 पॉइंटला टच करू त्याला आपण डायमीटर म्हणतो. आणि ह्या डायमीटरला ती काय होते रोटेट होते. म्हणजे थोडक्यात ती अशी डायमीटरला सेंटर मधून रोटेट होते. अशा 3 पोझिशन येतात रिंगच्या. ही आपली एक झाली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. टँजेंटच्या 2, एक परपेंडिक्युलर टँजेंट आणि एक पॅरलल टू द टँजेंट आणि डायमीटरची तिसरी. अशा 3 टँजेंटच्या 2 येतात. हे लक्षात ठेवा. एक परपेंडिक्युलर पोझिशनला आणि एक पॅरलल पोझिशन ऑफ बॉडी किंवा त्याला युनिट्स प्लेन म्हणतात. तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग axis is tangent and perpendicular to its plane or ring. तर इथे आपल्याला त्यामध्ये ड्रॉ द डायग्राम करू. टँजेंट म्हणून त्याला नाव आपण IT म्हणू. आपल्याला ह्या पोझिशनला रोटेट होणारी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची. आपल्याकडे ज्या 2 थेरम आहेत पॅरलल आणि परपेंडिक्युलर त्या दोघांपैकी एक थेरम अप्लाय होते इथे. तर थेरम मध्ये असलेला एक ऍक्सिस तो नेहमी कुठून जातो सेंटर मधून आणि तो त्या बॉडीला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे हा सेंटर C त्या सेंटर मधून गेलेला हा ऍक्सिस IC ज्याची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट केली ती काय आहे mr स्क्वेअर. आणि ह्या सर्कलची असलेली ही रेडियस आपल्याला फाइंड आउट करायची ती ह्या पोझिशनची मोमेंट ऑफ इनर्शिया. आता इथे हे 2 ऍक्सिस एकमेकांना कसे दिसतात तर पॅरलल दिसतात. म्हणजेच इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार आहे पॅरललचा. युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. मग पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एनी पोझिशन ऑफ ऍक्सिस. तर ही एनी पोझिशन आहे त्या पोझिशनला आपण टँजेंट नाव म्हणतो. इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास पॉइंट अँड प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल ऍक्सिस. फक्त सिंपल व्हॅल्यू पुट करू. I0 अबाउट एनी ऍक्सिसला आपण टँजेंट म्हणतो. इथे मी IT नाव दिलं. IC म्हणजे ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड इट्स परपेंडिक्युलर इट्स प्लेन mr स्क्वेअर अँड
s स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. तर ह्या दोन पॅरलल ॲक्सिस मधला डिस्टन्स काय आहे r आणि त्याचा स्क्वेअर केला तर r स्क्वेअर. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ इन दिस इक्वेशन it is equal to mr square plus mr square is equal to 2mr square. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स tangent and perpendicular to its plane. ती काय येते it is equal to 2mr square. आता सेकंड रिलेशन पाहू आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एनी डायमीटर. आता डायमीटर म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. ही आपण ड्रॉ केलेली रिंग. डायमीटर म्हणजे जो सेंटर मधून आणि रिंगच्या किंवा सर्कलच्या दोन पॉइंटला टच करतो त्या लाईनला आपण काय म्हणतो डायमीटर. आता हा झाला आपला डायमीटर आय डी. युजिंग अगेन एनी वन थेरम पॅरलल और परपेंडिकुलर द बेसिक कॉन्सेप्ट the axis passing through its center and perpendicular to its plane. हा झाला आपला आय सी ज्याची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे mr स्क्वेअर. आता हे दोन ॲक्सिस एकमेकांना कसे दिसतात. ऑब्वियसली परपेंडिक्युलर मीन्स युजिंग द परपेंडिक्युलर थेरम. तर परपेंडिक्युलर थेरमचा फॉर्म्युला काय iz is equal to ix plus iy. Here using the three axes x, y and z. आणि ते आपले दोनच ॲक्सिस आले. तर आता हा जो तिसरा ॲक्सिस आहे तो तिसरा ॲक्सिस आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर याच्यात आपण डेफिनेशन पाहू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना शीट ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे iz. हा रिंग म्हणजे प्लेन शीटच येतो. ॲक्सिस तुमचा असा सेंटर मधून गेलेला आहे आणि ह्या रिंगला परपेंडिक्युलर आहे. इज इक्वल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अनदर टू म्युच्युअली परपेंडिक्युलर्स. म्हणजे इथं दोन पाहिजे. दोन्ही कसे पाहिजेत म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्हणजे हा गेलेला आपला दुसरा ॲक्सिस. हा सुद्धा ॲक्सिस सेंटर मधून गेला आणि रिंगच्या दोन्ही पॉइंटला टच करतो. म्हणजे हा सुद्धा काय झाला डायमीटरच झालेला आहे. इकडे पहा आपण समजा आपलं लक्षात हा हे झाले आपले तीन ॲक्सिस. तर ह्या रिंगचे हे दोन ॲक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत. सॉरी परपेंडिक्युलर आणि रिंगला पॅरलल. तर हा मधला आहे की जो आपला iz आहे तो त्या रिंगला परपेंडिक्युलर आहे. आणि हे तिन्हीच्या तिन्ही ॲक्सिस कॉन्सन्ट्रेटेड ॲट वन पॉइंट जे आपल्या डेफिनेशन मध्ये हे तिन्ही ॲक्सिस सेंटर मधूनच गेलेले आहेत. पण हियर युजिंग द परपेंडिक्युलर थेरम. आता परपेंडिक्युलर थेरम मध्ये iz इज इक्वल टू ic आणि त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr स्क्वेअर. दुसरं Ix is equal to Iy is equal to Id. कारण हे दोन्हीच्या दोन्ही काय दाखवतात x ऍक्सिस आणि y ऍक्सिस डायमीटर दाखवतात. म्हणून त्याला आपण एकच कन्सिडर केलं Id. या दोन्ही व्हॅल्यू जर या इक्वेशन मध्ये पुट केल्या तर आपलं आलेलं डेरिव्हेशन तयार होतं. therefore mr स्क्वेअर इकडेच कंटिन्यू mr स्क्वेअर is equal to Id प्लस id इज इक्वल टू 2id. हा 2 इकडे डिवाइड करा म्हणजे तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर येते mr स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. इज द सिंपल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी डायमीटर. म्हणजे तो ह्याच पोझिशनला असेल असं नाही. इकडून सुद्धा येईल या बाजूने कुठेही असतो. डायमीटर म्हणजे काय जो सेंटर आणि दोन पॉइंटला टच करतो रिंगच्या किंवा सर्कलच्या त्याला आपण डायमीटर म्हणतो. त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इज द सिंपल कन्सेप्ट. आता थर्ड येतोय तो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग टँजेंट अँड पॅरलल टू इट्स
प्लेन किंवा टू इट्स प्लेन, म्हणजे पुन्हा टँजंटचाच आहे, पण तो टँजंट कसा आहे आता प्लेनला पॅरलल आहे. म्हणजे ही जर रिंग कन्सिडर केली तर ह्या रिंगला तो असा पॅरलल आहे. त्याची आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची. Moment of inertia of ring about a tangent and parallel to its plane किंवा त्याला to its plane सुद्धा म्हणतात. इथे आपण ही रिंग ड्रॉ केली. ह्या रिंगला असलेला हा ऍक्सिस, आपल्याला त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची. आता आपल्याकडे असलेल्या दोन थेरम, एक पॅरलल आणि दुसरी परपेंडिक्युलर, त्या दोन्ही थेरमचा आपण यूज करू. आधी इथून हा ऍक्सिस नेला, हा सेंटर मधून गेलेला आहे, रिंगच्या सेंटर मधून गेलेला तो ऍक्सिस आहे. म्हणजे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या येलो लाईनची काढायची आणि तुमचा जो गिवन आहे मोमेंट ऑफ इनर्शिया तो सेंटर हा व्हाईट आहे. तर ह्या दोघांमधलं रिलेशन काय, परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे येलो लाईन, येलो चॉक आणि व्हाईट चॉक हे परपेंडिक्युलर दिसतात. पण परपेंडिक्युलर थेरमचा कन्सेप्ट काय सांगतो, ऑल ऍक्सिस पासिंग थ्रू द वन पॉइंट. पण हे दोन्ही एकाच पॉइंट मधून पास होतात का, तर नाही होत. म्हणजे तुमचा ती थेरम अप्लाय होणार नाही. आणि पॅरलल तर नाहीच आहे, म्हटलं पॅरलल पण येणार नाही. मग इथे कोणत्या पोझिशनला आपल्याला रिलेशन घ्यावं लागेल, तर इथे सेकंड एक पोझिशन येते. आपल्या डेफिनेशन मध्ये ऍक्सिस कसा आहे, सेंटर मधून गेलेला आहे. म्हणजे जर व्हाईट असा जर आपण सेंटर मधून नेला तर हा सुद्धा सेंटर मधूनच गेलाय, पण तो व्हाईट कसा दिसतोय, अबाउट अ डायमीटर. तो काय आहे, डायमीटर. मग येलो आणि व्हाईट चॉक एकमेकांना कसे झाले, पॅरलल झाले. पण कोणत्या मोमेंट ऑफ इनर्शियाला, तर अबाउट एनी डायमीटर. म्हणजे इथे जो आपल्याला ऍक्सिस ड्रॉ करायचा आहे तो ऍक्सिस सेंटर मधून न घेता आणि परपेंडिक्युलर ह्या पोझिशन मध्ये न घेता अबाउट एनी डायमीटर, म्हणजे तो ह्या पोझिशनला आपल्याला ऍक्सिस ड्रॉ करायचा की ज्याची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इथे काढलेली आहे. ID is equal to mr square divided by 2. आता हे दोन ऍक्सिस एकमेकांना कसे दिसतात, पॅरलल. म्हणजे युजिंग पॅरलल थेरम, ती काय आहे, I0 is equal to IC plus mh square. I0 म्हणजे जो फाइंड आउट करायचा आहे तो टँजंट आहे. IC इथे आपण अबाउट डायमीटरशी घेतलाय, तो काय, mr स्क्वेअर डिवायडेड बाय 2. अँड डिस्टन्स, तर ह्या दोन पॅरलल ऍक्सिस मधला डिस्टन्स, हा सेंटर पॉइंट आहे आणि हा सर्कलला टँजंट करतो. म्हणजे सेंटर पासून सर्कलचा डिस्टन्स काय असतं, तर रेडियस एवढंच असतं. म्हणजे h स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. व्हॅल्यू जर पुट केल्या तर IT इज इक्वल टू mr square divided by 2 plus mr square. Simplify the equation and given answer is 3 mr square divided by 2. तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अ tangent and parallel to its plane, ती काय येते, 3/2 mr square by 2. असे आपले एकूण 4 मोमेंट ऑफ इनर्शिया येतात. हे झाले थेरी मधले क्वेश्चन. जर तुम्हाला सीएटी ला 1 मार्क क्वेश्चन विचारलं, कंपॅरिझन द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऑल पोझिशन, तर मग कुणाची ग्रेटर दॅन असेल किंवा लेस दॅन असेल हे आपल्याला कंपेअर करायचं असतं. इथे आपण त्याच्या चौघांचे इक्वेशन एका खाली येतील, म्हणजे आपल्याला कंडिशन समजते. Moment of inertia of ring axis
passing through the center and perpendicular to its plane, की ज्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काय आली होती mr², जे आपलं सर्वात पहिलं डेरिव्हेशन होतं ते. सेकंड, moment of inertia of ring about a tangent and perpendicular to its plane or ring. त्याची काय आली होती आपली moment of inertia of ring about a tangent and perpendicular to its plane is equal to 2mr square. Third, moment of inertia of ring about any diameter, ती काय आली होती आपली mr² divided by 2. Moment of inertia of ring about any diameter is equal to mr² divided by 2. And last, moment of inertia of ring about a tangent and parallel to its plane. आणि जर प्लेनला पॅरलल असेल तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया आली होती 3mr²/2. या अशा आपल्या चार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, त्याची येते mr² अँड परपेंडिक्युलर, सेंटर मधून दोन जातात, एक परपेंडिक्युलर पोझिशनला, दुसरी अबाउट एनी डायमीटरला. म्हणजे हे दोघांचं रिलेशन पहा. मोमेंट ऑफ इनर्शिया एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ही परपेंडिक्युलर पोझिशन आहे, तर ही सेंटरला पॅरलल पोझिशन आहे. जरी डायमीटर असेल तरी ती कशी येते रिंगला किंवा पोझिशनला पॅरलल येते की नाही. म्हणजे क्वेश्चन मध्ये असं सुद्धा विचारू शकतात, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड पॅरलल टू इट्स प्लेन. तर ह्या दोघांमध्ये मोठी कोण आहे, तर परपेंडिक्युलर असलेली पोझिशनची मोठी mr²/2. आता सेकंड, टेंजेंट मध्ये पण दोन आहेत, एक परपेंडिक्युलर आहे आणि एक पॅरलल आहे. तर ही टेंजेंट काय 2mr² आणि ही काय 3/2. 3/2 म्हणजेच काय असतो 1.5 into mr². म्हणजे इथे मोठा फिक्स नंबर कोणता आहे, तर 2 चा नंबर आहे. म्हणजे पुन्हा जी परपेंडिक्युलर आहे बॉडीला ती काय येते, मोठी येते, आणि जी पॅरलल आहे ती काय येते, छोटी येते. जर आपण टँजंट्स आणि सेंटरशी कंपेअर केलं आणि चारही कंपेअर केले तर सर्वात जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया ती टँजंट अँड इट्स प्लेन ती काय 2mr², बरोबर आहे. त्याच्यानंतर पॅरललला ती काय येते 1.5 म्हणजे 1.5 mr². त्याच्यानंतर ही परपेंडिक्युलर ती किती आहे mr². आणि सर्वात छोटी मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाची अबाउट द डायमीटर mr²/2. म्हणजे ही कमी होते, ही तेवढीच राहते. आपण असं म्हणतो ही 1.5 पटीने वाढते तर ही 2 पटीने वाढते. म्हणजे ह्यांचं जे रिलेशन आहे सगळ्यांचं हे 0.5 किंवा रेशो 0.5 1 1.5 आणि हे 2. असे तुम्हाला 4 मोमेंट ऑफ इनर्शिया MCQ ला विचारू शकतात. कंपॅरिझन लेस दॅन ऑर ग्रेटर. ओके.